नमस्कार. होम मिनिस्टर जाऊबाई जोरातमध्ये मी निलेश आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. मुंबईत आपण आहोत आणि आजचा खेळ होणार आहे कळवा पश्चिम इथल्या नन्नादीप सोसायटीत राहणाऱ्या पिंगळे कुटुंबियांमध्ये. मूळची खेड राजगुरुनगरमधल्या पाबळगावची ही फॅमिली गेली 35 वर्ष मुंबईमध्ये वास्तव्याला आहे. तेव्हा खेळ आहे पैठणीचा, मान मिळणार होम मिनिस्टर पदाचा, सासूबाईंचा बोनस आणि बक्षिसांची खैरात. बघूयात कोण होणार आज होम मिनिस्टर. जाऊबाई जोरात. भेटूयात जाऊबाईंना. नमस्कार. पिंगळे कुटुंबात तुमचं स्वागत आहे. घाबरलाय का वहिनी? असं पेढा देताना थरथरताय? हो, भरपूर घाबरले. कोणाला घाबरतो तुम्ही? सासूबाईंना की यांना? नाही, कार्यक्रमाला काय घाबरायचंय? जाऊबाई जोरात आणि घाबरायचं जाऊबाईंनी. थोरल्या जाऊबाई कोण? मीच आहे. तुम्ही घाबरलाय. थोरल्या असून तेच घाबरलं. ओळख करून द्या आता सगळ्यांची. मी सविता जितेंद्र पिंगळे, हे माझे मिस्टर जितेंद्र पिंगळे, मुलगा ध्रुव, मुलगी देवयानी, ही माझी आई राधाबाई मंडली, ह्या माझ्या बहिणीची 2 मुलं, हे माझ्या 2 नंबर जाऊबाई, हे दीर, हा त्यांचा मुलगा मिथिल आणि हे शेजारी. धाकट्या जाऊबाई तुम्ही ओळख करून द्या. नमस्कार, माझं नाव सौ मयुरी नवनाथ पिंगळे, हे माझे मिस्टर नवनाथ पिंगळे, हे आमचे सासूबाई, हे सासरे, ही माझी बहीण आणि ही माझी फ्रेंड प्राजक्ता. परिवाराची छान ओळख झाली आणि आता सासूबाईंशी गुपचूप गुपचूप गप्पा मारूया. सासूबाई आपल्या सोबत आहेत सौ देवबाई पिंगळे. नमस्कार. नमस्कार. सासूबाई अशा मस्तपैकी बसलेल्या आहेत शेजारी पदर हो. बिदर घेऊन. मग? सुना पण पदर घेतात काय? सुना नाही घेऊ दे. घेऊ देत नाहीत. सुना घेतात का स्वतः पदर? नाही घेते ना. का बरं? सांगायला पाहिजे त्यांना. मग तुम्ही सांगताय का नाही त्यांना? सांगते पण ऐकत कोण? कोणीच ऐकत नाही. नाही ऐकत. अरे देवा, आता काय करायचं मग? आता फॅशन आहे ना. फॅशन आहे. हो, मग तुम्हाला फॅशन टीव्हीत बघायचं मग फॅशन करायची. तुम्हाला फॅशन नाही आवडत? मला नाही आवडत. मग पदर घ्यायला पाहिजे सांगितलं नाही तुम्ही सुनबाईंना? ऐकत नाही ना. कोण ऐकत नाही? थोरले सुनबाई ऐकत नाही थोरली. थोरले मग मागची पण तशीच चालेल ना. मग पदर घ्यायचं नाही असं त्यांनी ठरवलेलं हो. आहे. आणि थोरल्या सुनबाईंचा स्वभाव कसं काय मग? थोडा तापट आहे. बरं. आणि धाकट्यांचं कसं आहे? धाकटी मवाळ आहे, ते आता नवीन आहे ना. होय, नवीन लग्न हो. झालं, 2 महिने झाले. हो मग त्या कशा शांत आहेत? हो. मग आता परीक्षण करा मस्तपैकी. 5 हो. प्रश्न तुम्हाला विचारणार, चालेल. थोरल्या किंवा धाकट्या असं उत्तर द्यायचं. पहिला प्रश्न आहे, कोणत्या सुनबाई अचूक निर्णय घेतात? थोरली. थोरल्याच. हा. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या सुनबाई घरातलं वातावरण आनंदी ठेवतात? थोरली. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या सुनबाई शिस्तप्रिय नाहीत? थोडी मोठी जरा गांधरटी. नांगरट आहे. बर. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या सुनबाईंचे घरातील साफसफाईकडे जास्त लक्ष असतं? छोटी. पुढचा आहे प्रश्न, कोणत्या सुनबाईंच्या हातचं जेवण तुम्हाला खायला आवडतं? मोठे. मोठ्या. आणि धाकट्यांचं नवीन नवीन नाही आवडत? ते अजून म्हणजे जास्त करून बनवत होते. बनवतच नाहीत ना. बनवायला सांगा आता हो त्यांना. सांगेल. मस्त तुम्ही गप्पा मारला. हो. आणि आता भेटूयात सुनबाईंना. दोन्ही जाऊबाई तयार आहेत. आता बजर राऊंड साठी बघूयात आता इकडे काय धमाल करणार आहात. तयार ना? हो. बरं, या नवीन नवीन आहेत जाऊबाई, हा. नुकतंच लग्न झालंय. हो. मग तुम्ही बघायला गेला होतात का यांना? आम्ही गेलो होतो तिला बघायला. बघताक्षणीच आवडली होती. बरं. मेन म्हणजे माझे दीर उंच आहेत, त्यांना हा. साजेशी अशी सुंदर वाटली बघताक्षणी. कसा आहे स्वभाव त्यांचा? स्वभाव चांगला आहे. काही सगळ्याच गोष्टी चांगल्या नसतात ना, थोडीफार उणीव असते कुठली प्रत्येकामध्ये. खटकते? म्हणजे स्वतःची चूक लवकर कबूल करत नाही. कबूल करतच नाही. मग? लावून धरतात. हा, माझं बरोबर आहे हो, असं ते लावून बरोबर धरते. बोलतात का? तुम्ही शांत बसू नका, तुम्ही स्पर्धक आहात, घाबरायचं नाही अजिबात. नाही, तिला पटलं की ती जोराजोरात असते. पटलं की जोर जोरात हसतात. म्हणजे आता पटलं होतं त्यांना. हो, बहुतेक. तुम्ही स्वभाव सांगा यांचा. स्वभाव तसं खूप छान आहे. मला असं फ्रेंड सारखंच पाहिजे होतं कोणते की खूप असे गप्पा मारतील वगैरे अशा. बरं. त्याच्यात भरपूर गप्पा मारतो आम्ही दिवसभर. आमचं हेच चालतं, धमाल. धमाल एकदम. अच्छा. दोघी शॉपिंगला जातो, खूप सारे आणि गंमत कुठला जमत करतो. कुठला गुण त्यांचा तो तुम्हाला खटकतो? खरं खरं सांगायचं. कधी कधी एकटीवर सगळं काम टाकून जातात. अरे वा. अरे बापरे, खूप कामं लागतात तुमच्यावर. नाही, खूप नाही, मग? पण नॉर्मल असं. आता नवीन नवीन असल्यावर थोडी भीती वाटते ना भाजी वगैरे करायला, तर टेस्ट करायला कोणतरी पाहिजे ना जवळ. मग तुम्हाला करायला लावतं सगळं? नाही नाही, भाजीची टेस्ट, आता मीठ वगैरे बरोबर पडलंय की नाही, हा. तर टेस्ट करण्यासाठी जवळ पाहिजेत ना त्या. हा. आणि काम त्यांना जास्त लावतं असं पण तुम्ही सांगा. बरोबर आहे का? काम जास्त काम त्यांना लावतं?
थोडी जबाबदारी आली पाहिजे ना. हा, त्याशिवाय थोरली जाऊबाई कशी शोधणं? हा? तसं शोभायला पाहिजे ना. नाही, तसं नाही. घरातली काही जबाबदारी असते की नवीन नवीन सगळ्यांनाच असं वाटतं की मला नाही जमणार, मला नाही हा. जमणार, पण पूर्ण त्यांच्यावर टाकल्याशिवाय त्यांना कळणार नाही बरोबर की आहे. जबाबदारी काय असते. जबाबदारी क्या चीज आहे. हा. आणि आता जबाबदारीनं राहून खेळा. एक जबाबदारी टाकतो, 5 प्रश्न विचारणार आहे आणि बटन चालेल, चालेल, वाजवून तुम्हाला चालेल. उत्तर द्यायचंय. नक्की. प्रत्येक बरोबर उत्तराला रोख 200 रुपये बक्षीस आहे. आणि चालेल. आता तुम्ही घाबरू नका, उत्तर द्या पटापट. हो, हो, उत्तर जाऊ देत, ते देतील, ते देतील, असं करू नका. पहिला प्रश्न आहे, तुमचं ग्रामदैवत कोणतं? दोघींनी वाजवायचा प्रयत्न केला पण तुम्ही व्यवस्थित वाजवलं. तुम्ही उत्तर द्या. आमचं ग्रामदैवत भैरोबा आहे. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे आणि थोरल्या जाऊबाई जिंकतात रोख 200 रुपये. अभिनंदन. थँक्यू. पुढचा प्रश्न आहे, सासऱ्यांचा आवडता पदार्थ? मारामारी कोण? थांबा थांबा थांबा, यांनी बरोबर वाजवलं आधी. देऊ द्या त्यांना उत्तर द्या. शेंगुळी. अगदी बरोबर उत्तर आहे. रोख 200 रुपये पुन्हा एकदा तुमचेच. अहो थँक्यू. काय करताय, काय होतं ना, तुम्ही बसताय माझ्याकडे बघत, ते बेल वाजवायची राहतीये. चला पुढचा प्रश्न आहे, सासूबाईंचा आवडता आवडता काय अभिनेता कोणता? नरसिंह. आता चान्स तुम्हाला, बोला. नरसिंह. नरसिंह किल्लेदार? नाही नाही. नाही, मग नरसिंह. अभिनेता आवडता आवडता अभिनेता. तुम्हाला येत आहे? दोघींनाही येत नाहीये आणि बरोबर उत्तर आहे अमिताभ बच्चन. ऐक गो, माहितीच नाही तुम्हालाही, एकदम सरप्राईज. चला पुढचा प्रश्न आहे, हा. दोन्ही भावांची म्हणजे तुमच्या मिस्टरांची समान आवड कोणती आहे? दोन्ही बेल वाजून भावांची डायरेक्ट सांगू नका मग. अहो बेल वाजून उत्तर द्या. येत आहे? 5 4 3 2. शेंगदाण्याची चटणी. नाही, उत्तर चुकलंय. तुम्ही उत्तर देणार? एक चान्स तुम्हाला. नाही येत आहे? बरोबर उत्तर आहे टीव्ही वरती मॅच पाहणे. ऐक. ऐक ग, मला माहिती होतं पण पैसे गेले, असं झालं त्यांचं. आता पुढचा प्रश्न आहे, नीट ऐका. या घरात गणेशोत्सव किती साली सुरू झाला? 2002 साली. अगदी बरोबर उत्तर आहे आणि जिंकतायत रोख 200 रुपये. अभिनंदन. गणपती बाप्पा Thank you. मोरया. छान छान खेळात आणि काय हो बहिणी, अरे देवा, काहीच नाही जिंकलात. पुढच्या वेळेला आता खूप तुम्हाला प्रयत्न करावा लागेल पुढे जाण्यासाठी यांच्यापेक्षा. नक्की नक्की. मात्र होम मिनिस्टर जाऊबाई जोरात. जोरात.